संग्राम भाऊच पलूस कडेगावचे उमेदवार चंद्रकांत दादा। येणाऱ्या पलूस नगर परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असून 2024 ला शिवसेना व भाजपची युती होणार नसल्याचं सांगून पलूस कडेगावचे उमेदवार संग्राम देशमुख हेच असतील, यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागा, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी पलूस येथे बोलताना सांगितले। ते पलूस तालुका भारतीय जनता पक्षाच्या नूतन जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। यावेळी चंद्रकांत दादा पुढे म्हणाले की 2019च्या महापुरात देवेंद्र फडणवीस सरकारने पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत केली असून आताच्या आघाडी सरकारने 2021 मधील महापूरग्रस्तांच्या तोंडाला पाणी पुसले आहेत। सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपाने पलूसमध्ये जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे। माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी कायमस्वरूपी कार्यालय हवे म्हणून पलूसमध्ये नूतन कार्यालय सुरू करण्यात आले आहे। 2019 मध्ये पलूस कडेगाव मतदारसंघ शिवसेनेला गेल्यामुळे विश्वजित कदम विजयी झाले। सांगली जिल्ह्यामध्ये आमच्याकडून 2 चुका झाल्या, त्या म्हणजे माळवा मतदारसंघ व पलूस कडेगाव मतदारसंघ शिवसेनेला दिला, नाहीतर जयंतराव पाटील व विश्वजित कदम घरी बसले असते। आता आपल्याकडे 3 वर्ष आहेत। पलूस कडेगाव मतदारसंघातून भाजप मोठ्या ताकदीने निवडणूक लढवणार असून संग्राम देशमुख हेच उमेदवार असतील, त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे। मराठा आरक्षणाचा प्रश्नही आघाडी सरकार सोडवू शकत नाही, तो प्रश्न फक्त भाजपच सोडवू शकतो, असेही सांगितले। यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख, मकरंद देशपांडे जिल्हा अध्यक्ष राजाराम गरुड, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील उपस्थित होते। यावेळी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख म्हणाले, भाजपाने अडचणीतल्या माणसांना बाहेर काढले आहे, महापुरात मोठी मदत केली, आज या ठिकाणी 1 रुपयाही माणसांना मिळालेला नाही। पदवीधर निवडणुकीत डरपोक मतदार वाढल्यामुळे आमचा पराभव झाला, आम्ही शांतपणे घेतो, याचा अर्थ आम्ही थांबलेलो नाही, आम्ही एकदा पुढे आलो की मागेही बघणार नाही। यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख म्हणाले, भाजपने 2021च्या महापुरात भरभरून मदत केली, शाश्वत विकास टाकावा असा माणूस म्हणून आघाडी सरकारमध्ये नाही, भाजप हीच सर्वसामान्य माणसांची पार्टी आहे, सर्वसामान्यांना मदत करणारी, सर्वसामान्यांना उभा करणारी पार्टी आहे। राज्य सरकारने काही नाही दिलं तर भाजप प्रति सरकार म्हणून आपल्या मदतीसाठी उभे राहील। या कार्यक्रमात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश केला। चंद्रकांत दादा यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी पलूस शहर भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी रोहित पटेल यांची निवड करण्यात आली व दादांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले। स्वागत व प्रास्ताविक पलूस तालुका भाजपाचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केले। कार्यक्रमास पंचायत समितीचे सभापती दीपक मोहिते, माजी सभापती सीमा मांगलेकर, पंचायत समिती सदस्य रामचंद्र वरडे, डॉक्टर सागर सूर्यवंशी, सुरेंद्र चौगुले, सूर्यकांत बुचडे, चंद्रकांत फाळके, रामानंद पाटील, जिल्हा परिषद सदस्य अश्विनीताई श्रीरंग पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।